नाही. निश्चितच अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे ते भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या पहिल्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये झालेला आहे. तर प्रामुख्याने 60,000 कलावंत जे ब वर्ग आमच्याकडे रजिस्टर होते त्यांना आज आम्ही मान्यता दिलेली आहे. त्यातील 45,000 अ वर्ग सभासद ज्यांनी 3 वर्ष ब वर्गामध्ये काम केलेलं आहे आणि 2 चित्रपटात काम केलं आहे. अशांना आज आम्ही अ वर्ग म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळं हा गेली 7-8 वर्ष असलेला वाद ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला होता त्यांना तो मिळाला आहे. त्याचबरोबर चित्रपट महामंडळाने पुणे, मुंबई, कोल्हापूरमधलं मर्यादित न राहता इतर भागात विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकणामध्ये त्या लोकांना त्याची मदत व्हावी. त्यामुळं आम्ही अनेक ठिकाणी संपर्क कार्यालय चालू करतो आहे. त्यात प्रामुख्याने अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, नंतर नवी मुंबई असेल, त्यानंतर मराठवाड्याची बंद होते औरंगाबाद आणि बीड ऑफिस असेल, नागपूरचं ऑफिस असेल, कोकणामध्ये रत्नागिरीला असेल, अशा ठिकाणी महामंडळ पोहोचलं पाहिजे. अशा ठिकाणी आम्ही संपर्क कार्यालय चालू करतो आहे. त्याचबरोबर बऱ्याच दिवसापासून कलावंतांची मागणी होती की जे मालिका क्षेत्रात कलावंत मंडळीने काम करतात तर त्यांना वेळेवर पेमेंट मिळत नाही. 90 दिवसापेक्षा जास्त दिवस पेमेंट ठरवलं जातं. आता कंपल्सरी महामंडळ त्या निर्मात्यांची वेगवेगळ्या मालिकांचे जे प्रोग्रॅमिंग हेड असतात त्या चॅनलशी बोलून हे 100 दिवसाचं जे मानधनाला वेळ लागतो ते 1 महिन्याच्या आत त्यांनी मानधन केलं पाहिजे हा आग्रह धरणार आहोत. त्यासाठी एक हमीपत्र, एक प्रॉमिसरी नोट ॲग्रीमेंट फॉर्मॅट आम्ही देत आहोत की ज्या माध्यमातून त्या लोकांना वेळेवर पेमेंट मिळेल. कलाकारांचा आरोग्य विमा असेल, कलाकारांचा मेडिक्लेम, ॲक्सिडेंट पॉलिसी यासाठी आम्ही सरकारवर बरोबर राहून ती पॉलिसी उभारणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्मात्यांचे जे प्रॉब्लेम वितरणाचे यासाठी 300 थिएटर्सला आम्ही प्रॉमिस केलं तर त्याबद्दल आमचं कामकाज चालू आहे. एस टी स्टँड असेल, तालुक्याच्या ठिकाणी असेल, शासनाच्या माध्यमातून जागा घेऊन आम्ही थिएटर्स उभा करणार आहोत. त्याचबरोबर कलाकार पुणे, मुंबईमध्ये ज्यावेळेस बाहेरगावावरून येतात तर त्यांना राहण्याची सोय नसते. ते अतिशय अल्पशा दरामध्ये तिथं हॉस्टेल आम्ही उभा करणार आहोत. त्याच्या हॉस्टेलमधून त्याची राहण्याची सोय होईल. असे अनेक निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत. तर साधारणतः कामगार तंत्रज्ञ यांच्या मानधनामध्ये वाढ असेल, चित्रपट महामंडळाच्या कामगारांचा पगार वाढ असेल, हे आम्ही या गोष्टी केलेल्या आहेत. असे असंख्य निर्णय लवकर आम्ही भविष्यात करणार आहोत. कलाकारांसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. कलाकारांचा चित्रपट विकणे, OTT प्लॅटफॉर्म असेल त्याच्यामुळे त्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी पहिलं मराठी चित्रपट संमेलन आयोजित केलं जाणार आहे. ते फेब्रुवारी 2027ला आम्ही करणार आहोत. आणि हे संमेलन पहिलं पुण्यात व्हावं असे पुण्याची मागणी केलेली आहे. रत्नागिरीसुद्धा मागणी आलेली आहे. लवकरच हे ठिकाण निश्चित होईल. या माध्यमातून चित्रपटाचं वितरण असेल, चित्रपट निर्मितीबद्दल असेल, निर्मात्यांच्या कार्यशाळा असतील, टेक्निशियनच्या कार्यशाळा असतील, अशा मी अनेक गोष्टी करणार आहोत. शासनाकडे विविध योजना, केंद्र शासन, राज्य शासनाचे विविध योजना आदरणीय वर्षाताई उसगावकर, सुशांत सिन्हा हे असंख्य मराठी कलावंत जे आमच्याबरोबर आहेत, महामंडळ प्रेम करतात, त्यांना बरोबर घेऊन शासनाच्या अनेक योजना आम्ही कलाकारांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्या बाबतीत आमची एकमेकांनी निर्णय शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी आणि पीकबद्दल ते आपण पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ते पुन्हा फिल्म फाउंडेशनवर आम्ही अनेक वर्ष असोसिएट होतो. मागील 2 वर्षात आम्ही ते करू शकलो नाही, परंतु पुणे फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसुद्धा आम्ही असोसिएट होण्याचा निर्णय घेतलेला आहे. परत यावर्षी आम्ही पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याच्यावर सहभागी होतो. त्याचबरोबर शॉर्ट फिल्म मेकर्स असतील, ॲडव्हर्टायझिंग मेकर असतील, डॉक्युमेंटरी मेकर्स असतील, त्यांना या प्रवाहात घेऊन चित्रपट महामंडळ सभासद कसं करता येईल यासाठी सुद्धा आम्ही आमच्या सभासद करणार आहोत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.